विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता आतापर्यंत आपण गणित या भागात अंकगणिताचा अभ्यास केला। या वर्षापासून गणिताच्या दुसऱ्या शाखेत म्हणजे गणित 2 मध्ये आपल्याला भूमिती या विषयाचा अभ्यास करायचा आहे। तर सुरुवातीला भूमिती म्हणजे काय याचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया। भूमिती भू म्हणजे जमीन, मिती म्हणजे मोजमाप। जमिनीच्या संदर्भात म्हणजेच ठराविक विशिष्ट अशा आकाराच्या संदर्भात मोजमाप करणारे शास्त्र म्हणजे भूमिती। भूमिती म्हणजे गणिताचाच एक अविभाज्य घटक आहे। या घटकात किंवा या विज्ञानात आपल्याला विविध प्रकारचे आकार, त्यांचे क्षेत्रफळ, त्यांची घनफळ आणि क्षेत्रफळ आणि घनफळाचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा आणि कुठे उपयोग करायचा या बाबतीतली अत्यंत महत्त्वाची माहिती गणित 2 या भागात आपल्याला शिकायची। तर गणित 2 मधील आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भूमितीय मूलभूत संबोध। मग अशा या भूमितीमध्ये म्हणजेच गणित 2 मध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत ज्यांना आपण संबोध असं म्हणतो। त्या संकल्पना कोणत्या, ते संबोध कोणते, ते सुरुवातीला समजून घेणं भूमिती शिकण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर पहिल्या भागाकडे आपण जाऊया। भूमितीय मूलभूत संबोधामधला बिंदू व प्रतल, बिंदू, रेषा व प्रतल हे 3 भूमितीमधले अत्यंत महत्त्वाचे मूलभूत संबोध आहेत। जसं संख्या म्हटली किंवा कोणाचं तरी नाव म्हटलं विशेष नाव की त्याची व्याख्या आपण करू शकत नाही, तशा पद्धतीने बिंदू, रेषा व प्रतल या भूमितीमधल्या मूलभूत संबोधांची, मूलभूत संकल्पनांची व्याख्या आपण तयार करू शकत नाही। परंतु आपल्याला समजायला पाहिजे, आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, म्हणून ते थोडक्या मोठ्या व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी सांगू शकतो। बिंदू म्हणजे काय नेमकं, बिंदू कशाला म्हणायचं, तर बिंदू म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून पेन, पेन्सिल किंवा सुईचं टोक यांनी काढलेला लहानात लहान भरीव टिंब म्हणजे बिंदू होय, असं आपण बिंदूला उद्देशून सांगू शकतो। त्यानंतर रेषा म्हणजे काय नेमकं, आता रेषा म्हटल्यावर विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढून दाखवू शकतात, पण विशिष्ट अशी संकल्पना, संबोध ज्याला आपण रेषा म्हणू शकतो म्हणजे नेमकं काय। रेषा म्हणजे एक संच असतो। आपण गणित 1 मध्ये शिकलोय संच कशाला म्हणतात, समूह। कशाचा संच असतो, बिंदू, बिंदूंचा संच। किती बिंदू असतात, अनंत बिंदूंचा संच। दोन्ही टोकांना रेषेचा बाण असतो, म्हणजे याचा अर्थ असा रेषा म्हणजे नेमकं काय, या आकृतीला आपण रेषा म्हणू शकतो। ही रेषा काढताना आपण नेमकं काय केलं, खडूच्या टोकाने अनंत असे बारीक बारीक लहान 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 टिंब एकमेकांना जोडले, त्यावेळेस हा आकार तयार झाला। या आकाराच्या दोन्ही टोकांना बाण आहे, याचा अर्थ असा हा आकार आपण अमर्याद पर्यंत त्या ठिकाणी वाढवू शकतो। मग अशा अमर्याद बिंदूंच्या संचाला आपण रेषा म्हणू शकतो। आता प्रतल म्हणजे नेमकं काय, प्रतल म्हणजे एक ठराविक असा आकार, एक सपाट पृष्ठभाग
जो चारही बाजूंनी आपण मर्यादित करू शकतो. आता फळा तुमच्या समोर दिसतोय. आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घेऊ. प्रतल म्हणजे काय? हा फळा, तुमच्या वहीचा कागद, तुम्ही ज्या बेंचेसवर बसले त्या बेंचेसची फळी, आपल्या घरात असलेल्या कपाटीचे जे कप्पे आहेत ते, आपल्या घराची भिंत, आपल्या घराचं छत, हे सर्वांचा समावेश प्रतलमध्ये येतो. मग बिंदू म्हणजे काय ते लक्षात ठेवा. रेषा कशाला म्हणतात आकृतीच्या मदतीने समजून घ्या. प्रतल म्हणजे काय तर आपल्या अवतीभोवती असलेल्या चौकोनी त्रिकोणी आकाराच्या ज्या काही सर्व वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंना आपण त्यांच्या पृष्ठभागांना आपण प्रतल असे म्हणू शकतो. प्रतल म्हणजे काय असतं नेमकं थोडक्यात लक्षात ठेवायचं. तर प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग असतो जो मर्यादित केलेला असतो. आता या ठिकाणी बघा 1, 2, 3 आणि 4 या चारही बाजूंनी हा सपाट पृष्ठभाग या ठिकाणी मर्यादित केलेला आहे, म्हणून आपण याला प्रतल असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण जाऊ. बिंदूंचे निर्देशक आणि अंतर. बिंदूंचे निर्देशक आणि अंतर. एक संख्या रेषा मी फळ्यावर काढलेली आपल्या समोर. ज्या रेषेवर आपण संख्या दाखवू शकतो त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात, असं आपण इयत्ता 6वीत शिकलोय. हा शून्य दाखवलाय ज्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. याच्या उजवीकडे धन संख्या आहे, याच्या डावीकडे ऋण संख्या आहे आणि ह्या प्रत्येक संख्येच्या वरती काही अक्षर आपण लिहिलेली, काही इंग्रजी कॅपिटल अक्षर लिहिलेली आहेत. आता आपल्याला समजून घ्यायचे बिंदूचे निर्देशक म्हणजे काय आणि अंतर कसं काढतात. आता एखाद्या संख्या रेषेवर एखादा बिंदू ज्या संख्येने निर्देशित केलेला असतो, संख्या रेषेवर एखादा बिंदू ज्या संख्येने निर्देशित केलेला असतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. ज्या अंकाने बिंदू संख्या रेषेवर निर्देशित केलेला असतो त्या अंकाला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. मग आता ठराविक बिंदूंमध्ये अंतर काढायचं आपल्याला, तर ते कसं काढायचं त्यासाठी आपल्याला त्या बिंदूचा निर्देशक माहित असणं महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. डिस्टन्स पीसी काढा. बिंदू पी आणि बिंदू सी या संख्या रेषेवरील दोन बिंदूंच्या दरम्यानचं अंतर म्हणजेच डिस्टन्स पीसी आपल्याला शोधायचं. तर आपल्याला नेमकं काय काय करावं लागेल. पहिल्यांदा पी चा निर्देशक कोणता तो आपण आकृतीवरून शोधून घेऊ. पी ऋण 1. सी चा निर्देशक कोणता धन 3. आता डिस्टन्स पीसी काढायचं असेल
तर या दोन्ही निर्देशकांची वजाबाकी आपल्याला करावी लागते. तर त्याचं सूत्र काय? डिस्टन्स पीसी बरोबर पी आणि सी दोन्ही निर्देशकांचं निरीक्षण करा. दोघांपैकी कोणता निर्देशक मोठा तो ठरवून घ्या मनातल्या मनात. 3 मोठा की ऋण 1 मोठा? कुठेतरी 6वीच्या इयत्तेत आपण शिकलोय की धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते. म्हणून 3 म्हणजे सी चा निर्देशक हा पी च्या निर्देशकापेक्षा मोठा आहे. म्हणून सी चा निर्देशक वजा पी चा निर्देशक असं सूत्र आपण लिहून घेतलं. सी चा निर्देशक धन 3 हे वजाबाकीचं चिन्ह. आता पी चा निर्देशक आपल्याला टाकायचं आहे, परंतु पी च्या निर्देशकाला ऋण चिन्ह असल्यामुळे इथं आपल्याला कंस वापरावा लागेल आणि त्या कंसात पी चा निर्देशक ऋण 1 लिहावा लागेल. आता या ठिकाणी जी वजाबाकी आपल्याला दिसते, ह्या वजाबाकीमध्ये 1 या संख्येच्या अगोदर 2 ऋण चिन्ह आलेले आणि गणितात याचा अर्थ असा होतो की ही दोघं ऋण चिन्ह धन चिन्हामध्ये रूपांतरित होतात आणि म्हणून 3 अधिक 1 बरोबर 4 म्हणजे बिंदू पी आणि बिंदू सी मधील अंतर 4 एकक आहे. पडताळा म्हणून आपण इथं त्यांच्यातलं अंतर मोजू शकतो. 1 2 3 4 4 घरं आपल्याला दिसत आहेत म्हणजे पी आणि सी मधलं अंतर 4 एकक आहे असं आपण म्हणू शकतो. फक्त लक्षात घ्या, मुद्दा या ठिकाणी चिन्हांचा आहे. चिन्ह चुकलं तर उत्तर चुकू शकतं. म्हणून काळजीपूर्वक लक्षात घ्या, मोठा आणि लहान ठरवताना चिन्हांचे नेम व्यवस्थित वापरा. समान चिन्ह असेल, दोघं अंक धन धन असतील तर जो आपल्याला मोठा दिसतोय तो मोठाच असतो, किंवा संख्या रेषेवर जो अंक उजवीकडे असेल तो मोठा आणि जो डावीकडे असेल तो लहान असतो. दोन्ही निर्देशक ऋण असतील तर याच्यात पण तोच नियम, जो उजवीकडे असेल तो मोठा, जो डावीकडे असेल तो लहान. एक उदाहरण पुन्हा आपण घेऊ. डिस्टन्स आरओ काढा. डिस्टन्स आरओ काढा. आर चा निर्देशक ऋण 3, ओ चा निर्देशक 0. आता आर आणि ओ यांच्या दोघांमध्ये उजवीकडे येतोय ओ, म्हणजे ओ चा निर्देशक मोठा आहे, आर चा निर्देशक लहान आहे. ओ चा निर्देशक 0 वजा आर चा निर्देशक ऋण असल्यामुळे कंसात टाकला ऋण 3 बरोबर 0 अधिक 3 बरोबर 3. डिस्टन्स एसपी काढा. एस चा निर्देशक ऋण 4, पी चा निर्देशक ऋण 1. म्हणून डिस्टन्स एसपी बरोबर, आता दोघं ऋण आहेत, उजवीकडे येतोय पी म्हणून पी चा निर्देशक मोठा, डावीकडे येतोय एस म्हणून एस चा निर्देशक लहान. ऋण 1 वजा ऋण 4 बरोबर. या पहिल्या संख्येचं चिन्ह आपण बदल करू शकत नाही. ऋण 1 ऋण ऋण धन 4 बरोबर धन 3. एक संख्या धन एक संख्या ऋण 1 बैजिक बेरजेचा नियम वापरल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते, मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. म्हणून उत्तर आलं धन 3. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा,
अंतर काढतोय आपण, अंतर हे नेहमी धनच येतं. ज्याच्या ह्या उत्तराला, शेवटच्या उत्तराला ऋणचिन्ह आलं त्याचं उत्तर चुकलं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर जेव्हा आपण पुढच्या मुद्द्याकडे, दरम्यानता म्हणजे काय. तीन वेगवेगळ्या आकृत्या आपल्या समोर पडावर काढलेल्या आहेत. पहिल्या आकृतीचं निरीक्षण करा आणि आकृतीवरून दरम्यानता म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. दरम्यानता कशाला म्हणायची. तीन बिंदू रेषेवर दाखवलेले आहेत, बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R. निरीक्षणाने आपण सहज सांगू शकतो, आकृती आपल्या डोळ्यासमोर असेल तर, की कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी सांगतील की सर बिंदू Q हा P आणि R च्या मध्ये दिसतोय. आकृती क्रमांक 2, बिंदू R हा P आणि Q च्या आतमध्ये आहे. बिंदू P हा R आणि Q च्या आतमध्ये आहे, बरोबर मधोमध आहे असं नाही, दोघांच्या दरम्यान आहे असं आपण म्हणू शकतो. पण हे संपूर्ण आपण चित्राच्या साहाय्याने सांगू शकतो. मग आपल्याला अंतर दिले असतील तर आपण कशावरून म्हणू शकतो की हे दोन बिंदूंच्या दरम्यान कोणता बिंदू येतोय. त्यासाठी सूत्र काय आहे ते आकृतीच्या मदतीने आपण समजून घेऊया. आकृती क्रमांक 1, सुरुवातीला टोकाकडचे बिंदू घ्यायचे. बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर बरोबर या सूत्रावरून आपण सांगू शकतो की बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R एका रेषेवर आहेत आणि या दोन्ही अंतरांमध्ये रिपीट झालेला बिंदू कोणता तो लक्षात घ्या, Q. आणि याच्यावरून आपण आकृती न पाहता सांगू शकतो की बिंदू Q हा P आणि R या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. आकृती क्रमांक 2, डिस्टन्स PQ, टोकाकडच्या बिंदूंमधील अंतर बरोबर बिंदू P आणि Q मधलं अंतर बिंदू P आणि R च्या मधील अंतराच्या आणि R आणि Q च्या मधील अंतराच्या बेरजे एवढा आहे. म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्या, रिपीट झालेला बिंदू आहे R. बिंदू R हा P आणि Q च्या दरम्यान असलेला बिंदू आहे असं आपण सांगू शकतो. आकृती क्रमांक 3 बघा. विचार करा, मनातल्या मनात ठरवा कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे. सहज आपण सांगू शकतो की बिंदू P हा बिंदू R आणि Q च्या दरम्यान आहे. पण याच्यावर उदाहरण सोडवताना नेमकं काय करायचं. आपल्याला तीन वेगवेगळे अंतर दिलेले असतात, त्याच्यातील सर्वात मोठं अंतराला सोडून उरलेले दोन अंतर घ्यायचे.
त्यांची दोघांची बेरीज करायची. दोन्ही अंतरांची आलेली बेरीज तंतोतंत तिसऱ्या अंतरा एवढी असेल तर हे तिघ बिंदू एका रेषेवर येत आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच एक रेषीय आहेत असं आपण सांगू शकतो. आणि सर्वात मोठ्या अंतराचे असलेले दोन निर्देशक, दोन बिंदू टोकाकडे असतात आणि या दोन्ही अंतरांमध्ये रिपीट झालेला बिंदू हा त्यांच्या दरम्यान असतो असं आपण सांगू शकतो. उदाहरण घेऊ आपण. डिस्टन्स AB बरोबर 15, डिस्टन्स AC बरोबर 7, डिस्टन्स BC बरोबर 8. तर या तीन अंतरांपैकी दोन लहान अंतर, सर्वात मोठ्या अंतराला सोडून 7 आणि 8 या दोन अंतरांची आपण करूया बेरीज. डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स BC बरोबर 7 अधिक 8 बरोबर 15 आणि बरोबर डिस्टन्स AB. बघा, दोन अंतरांची बेरीज म्हणजे दोघांच्या अंतरांची बेरीज तिसऱ्याच्या अंतरा एवढी येते. म्हणून ABC हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत आणि या दोघं अंतरांमध्ये रिपीट झालेला बिंदू कोणता दिसतोय बघा, AC BC. C बिंदू C हा A व B च्या दरम्यान आहे असं आपण सांगू शकतो. मग काही विद्यार्थ्यांच्या मनात थोडासा प्रश्न निर्माण होईल, या दोन्ही अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी नाही आली तर या बरोबरच्या चिन्हावर तिरकस रेषा मारायची, या पद्धतीने चिन्ह काढायचं ज्याला आपण म्हणतो इज नॉट इक्वल टू, आणि मग खाली उत्तर लिहायचं. बिंदू ABC हे एक रेषीय नाहीत. पुढचा भाग लिहिण्याची गरज नाही. एका रेषेवरच नाहीये तर कोणता बिंदू कोणत्या दोघांच्या दरम्यान आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. या पुढील भाग आपण पुढच्या भागात अभ्यासू.